वळूयात पुढच्या बातमीकडे। राजू पारवेंचा सामूहिक विवाह सोहळ्यात भेटींसह प्रचारही सुरू झालेला आहे। पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस। शिवसेनेचे राजू पारवे यांच्या सामूहिक विवाह सोहळ्यात भेटीगाठी होतात। रामटेक मतदारसंघातील मांडळ येथे सामूहिक विवाह सोहळा पार पडला। या सामूहिक विवाह सोहळ्यात मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती होती आणि या ठिकाणी राजू पारवेंनी आपला प्रचारही केलाय। लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आणि आपण बघू शकतो रामटेकचे बावणे कुणबी समाजाचा हा सामूहिक विवाह सोहळा आहे आणि या सामूहिक विवाह सोहळ्यात वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी स्वतः उमेदवार राजू पारवे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आशीर्वाद देत आहेत। आपण बघू शकतो प्रचाराची लगबग आहे, परंतु जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अशा प्रकारे जे आहे प्रयत्न जो आहे तो केला जातो उमेदवारांकडनं। हे दृश्य आपण बघू शकतो या ठिकाणी। राजू पारवे आपल्या सोबत आहे। भाऊ, सामूहिक विवाह सोहळ्यात पोहोचले। दरवर्षी माझ्या या विधानसभेमध्ये आमच्या बावणे कुणबी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा होतो आणि यांचे आमच्या समाजाच्या माध्यमातून कित्येक जोडप्यांचं लग्न दरवर्षी होतं। यावेळेस माझ्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आज घाई गर्दीमध्ये माझ्या सर्व जोडप्यांना आशीर्वाद देण्याकरता मी आलो आहे आणि मनापासून धन्यवाद मानतो आमच्या बावणे कुणबी समाजाचे। हजारोच्या संख्येने लोक इथे येतात आणि रामनवमीच्या या पावन पर्वावर जी परंपरा मागच्या कित्येक वर्षापासून आहे ती कायम ठेवली आहे। या सर्वसामान्याचे लोकांचे लग्न इथे करतात आणि समाजाच्या माध्यमातून एक मोठा हातभार लावण्याचं काम हे करतात। कॅमेरामॅन सचिन सयाम, टीव्ही 9 मराठी।